श्री स्वामी समर्थ. उद्या 29 जून वटपौर्णिमा आलेली आहे आणि आज रात्री 3 वाजेनंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे. उद्याचा दिवस आपल्या महिलांसाठी खूप खास दिवस आहे. वटपौर्णिमा हा प्रत्येक सुवासिनीसाठी खूप पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले, म्हणून आजही प्रत्येक विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, घरातील सुखसमृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करते. वटवृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठे स्थान आहे. वडाच्या झाडामध्ये साक्षात त्रिदेवांचा वास मानला जातो. म्हणजेच मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान महादेव यांचा वास असतो. त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा म्हणजे त्रिदेवांची पूजा केल्यासारखे पुण्य मिळते. आणि उद्याचा दिवस सोमवार असल्यामुळे भगवान शिवशंकरांची आपल्याला विधिवत पूजा सुद्धा करण्याचा खूप सुंदर दिवस आलेला आहे. म्हणून या दिवशी महिलांनो शक्यतो हिरव्या रंगाची साडी नेसावी. हिरवा रंग हा सौभाग्य, आनंद, भरभराट आणि सुखी संसाराचे प्रतीक आहे. हिरव्या साडीसोबत हिरव्या बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र, फुले आणि इतर सौभाग्य अलंकार परिधान करून पूजा केल्यास दिवस अधिक मंगलमय होतो, खूप चांगला होतो. या दिवशी काळ्या रंगाचे सुद्धा आपल्याला कपडे घालायचे नाही आहे. काळा किंवा पांढरे कपडे घालणे या दिवशी शक्यतो टाळावे. तसेच स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी. अशुद्ध किंवा वापरलेले त्या 4 दिवसामध्ये, पाडीच्या 4 दिवसामध्ये वापरलेले कपडे घालू नये किंवा मासिक पाळीच्या दिवसात पूजाही करू नये. घरातूनच देवाचे स्मरण करावे आणि दुरूनच पाया पडाव्या. तसेच वटपौर्णिमेची पूजा राहू काळात करू नये. यावर्षी राहू काळ सकाळी उद्या 7:30 ते 9 या वेळेमध्ये आहे. त्यामुळे पूजा शक्यतो त्या आधीच करावी किंवा त्यानंतर करावी. पूजा करताना वडाच्या झाडाची पाने तोडू शकता, पण फांद्या किंवा साल तोडू नये. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी करूनच आपल्याला पूजा करायची आहे. दोरा सुद्धा बांधताना, प्रदक्षिणा घालताना मनात सावित्री माता आणि सत्यवान यांचे स्मरण करायचे आहे. आणि लक्षात ठेवा, दोरा एकदा बांधलेला आपल्याला तोडायचा नाही आहे, तर तिथंच ठेवून द्यायचा आहे. जो बिंडाळा असतो तो तिथंच ठेवायचा असतो. या दिवशी राग किंवा कडू बोलणे, खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे, घरात आनंद, प्रेम आणि शांततेचे वातावरण ठेवणे, शक्य असेल तर गरजूंना या दिवशी अन्नदान, धान्य दान करावे. वटपौर्णिमेला ओटी भरताना गहू आणि आंबा ठेवूनच ओटी भरावी. गहू घरात अन्नधान्याची भरभराट दर्शवतो, तर आंबा शुभ, मंगल आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. गर्भवती महिलांनी तसेच 6व्या महिन्यापर्यंत तब्येत चांगली असेल तर पूजा करू शकता. 7वा महिना सुरू झाल्यानंतर गर्दीत जाऊन टाळावे, उभे राहणे टाळावे, कारण 7व्या महिन्यानंतर विटाळ पकडला जातो. त्यामुळे प्रदक्षिणा घालणे किंवा कोणाची ओटी भरणे, ओटी देणे सुद्धा टाळावे. अशा वेळी लांबून वडाच्या झाडाचा नमस्कार करून देवाचे आपण स्मरण करावे. आजच्या काळात अनेक महिला नोकरी करत असतात. काही ठिकाणी वडाचे झाड जवळ नसते किंवा तब्येत ठीक नसल्यामुळे बाहेर जाणेही शक्य होत नाही. अशा वेळी काळजी करण्याची गरज नाही. घरी वडाच्या झाडाची चित्र ठेवून पूजा करू शकता किंवा लहान वडाचे रोप घरी आणून त्याची सुद्धा पूजा करू शकता किंवा लहान वडाचे रोप घरी आणून पूजा केली तर खूप छान. जर तेही शक्य नसेल तर रांगोळीने वडाचे झाड काढून त्याची पूजा करू शकता. देवाला आपला भाव हा महत्त्वाचा असतो, म्हणून वडाच्या झाडाचे जर चित्र मिळाले तर त्याची पूजा नक्की करावी. पूजा झाल्यानंतर सावित्री माता, सत्यवान आणि त्रिदेवांचा मनापासून नमस्कार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या सुखासाठी, घरातील आनंद, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, वटपौर्णिमेचा खरा अर्थ फक्त पूजा करणे नाही. श्रद्धा, विश्वास, प्रेम, संयम आणि देवावरील भक्ती याच या व्रताचा सर्वात मोठ्या गोष्टी आहेत. मनापासून केलेली पूजा आणि चांगले कर्म यामुळे या दिवसाचे खरे फळ मिळते.
म्हणून महिलांनो, लक्षात ठेवा, वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गव्हाला सोन्यासारखे पवित्र आणि मौल्यवान मानले जाते. म्हणूनच या दिवशी ओटीमध्ये गहूच भरले जातात. म्हणून गव्हाचीच ओटी भरा. गहू म्हणजे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू नये, धन-धान्य वाढावे आणि लक्ष्मीचा कायम वास राहावे, अशी प्रार्थना केली जाते. त्यामुळे या दिवशी आंबा ठेवून ओटी भरण्याचा विशेष महत्त्व आहे. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला शक्यतो तेवढं उद्या उठायचं आहे. घराची स्वच्छता करायची आहे, देवघराची स्वच्छता करायची आहे. स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने पूजेची तयारी करायची आहे. या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे शक्य असल्यास तोरण नक्कीच लावावे. घरात मंगल वातावरण निर्माण होते हे लावल्यास. पूजेसाठी जाताना हातात पूजा साहित्य घेताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय यापैकी कोणत्याही मंत्राचा आपण जप करत जावे. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. शक्य असल्यास थोडे कच्चे दूध मिसळून पाणी अर्पण करू शकता. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुले, दोरा गुंडाळावा. प्रदक्षिणा मारताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत दोरा गुंडाळावा. किंवा गप्पा गोष्टी यापैकी काहीही करू नये, तर देवाचं नामस्मरण करावे. कोणाशीही शक्यतो गप्पा करूच नये. प्रदक्षिणा घालताना घाई करू नये. प्रत्येक फेरी मनापासून घालावी आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाला नमस्कार करून त्यांच्या मुळाशी बसून 2 मिनिटे देवाचे नामस्मरण केले तर मनाला खूप शांती मिळते. या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू सुवासिनीला हळद, कुंकू, गहू किंवा फळांचे दान करावे. वटपौर्णिमेच्या दिवशी गहू सोन्यासारखे मौल्यवान मानला जातो, म्हणून ओटीमध्ये गहूच भरावे. त्यामुळे घरात धनधान्याची वाढ होते, अन्नाची कधीही कमतरता भासू नये आणि लक्ष्मीची कृपा कायम राहावी अशी प्रार्थना केली जाते. वडाचे झाड हे खूप वर्ष जगते, म्हणून म्हणून हे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड कुटुंब सुखाचे प्रतीक मानले जाते. कारण वडाचे झाड हे हजारो वर्षांपर्यंत जगत असतात. या दिवशी घरातील मोठ्या सुवासिनींचे आशीर्वाद घ्यावे. आई, सासू किंवा मोठी मंडळी महिलांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतल्याने दिवस अधिक मंगल मानला जातो. पूजा झाल्यानंतर देवाचे आभार मानायला विसरू नका. देवाकडे फक्त मागूच नका, तर देव जे काही दिलं आहे त्याबद्दल धन्यवाद मागा. धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करा. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून संपूर्ण कुटुंबाच्या सुख, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केल्यास या दिवसाची पूजा पूर्ण होते, असे म्हटले जाते. म्हणून सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माता सावित्री आणि त्रिदेवांची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच प्रार्थना आहे. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.